नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं युनिट म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग, ज्याला आपण गणितीय तार्किकता असं म्हणतो। या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 27 मध्ये आपण गणितीय तार्किकता या युनिटवर आधारित काही प्रश्नांचा सराव करणार आहोत, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात। वेळ मिळाल्यास आपण ही सिरीज परत कंटिन्यू करू, जेणेकरून तुमचा सराव होईल। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, तळ्यात एक स्तंभ आहे, निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे, त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे। तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा। आता थोडंसं स्टेप बाय स्टेप जायचं आहे। तळ्यात एक स्तंभ आहे, निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतला आहे, असा विचार करूयात आपण। असं एक तळ आहे, ओके। आता त्यांचं काय म्हणणं आहे की निम्मा स्तंभ तळ्यात चिखलात उतरला आहे। समजा एक स्तंभ आहे असा, तर जो इथपर्यंत आहे हा एवढा, हा किती आहे? निम्मा। निम्मा म्हणजे किती? आता 1/2 अर्धा, ओके। त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे। आता त्यांचं असं म्हणणं आहे की जे पाणी आहे इथे, हा 1/3 भाग पाण्यात आहे, बाकी खालचा भाग हा चिखलात आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे। तर एकूण उंची किती? ओके, चला आता थोडंसं आपण मांडणी करायचा प्रयत्न करू। समजा आता आपल्याला माहीत नाही ना, मग जसं जेवढं माहिती तेवढंच घेऊया। त्यांचं असं म्हणणं आहे, समजा तळ्याची होती लांबी, त्या उंची किती आहे स्तंभाची? x, 1/2 हा चिखलात आहे आणि 1/3 हा पाण्यात आहे। मग जो उरला तो किती आहे? मग आपण आता काय करू, तर ऑलरेडी जो उरला आहे त्याची लांबी दिली ना 7 एकक, मग पहिले तो किती आहे ते काढूयात। हे बघा, 2-3 पद्धतीने काढतील। पहिली मेथड, जेवढा बुडालेला आहे तेवढा भाग किती ते काढा। बघा, 3 1 3, 2 1 2, म्हणजे 3/2, 3 2 6, 5/6। मग आता 6 भागांपैकी 5 भाग बुडालेले आहेत पाण्यात किंवा चिखलात, एक भाग वरती आहे आणि तो एक भाग म्हणजे किती आहे? 7। येते लक्षात? बघा, 5/6 पाण्यात किंवा चिखलात बुडलाय, म्हणजे एक भाग उरला, तो एक भाग किती आहे? 7। एक भाग आहे 7, तर पूर्ण 6 भाग किती? 6 1 6, 6 7 42। ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर होणार आहे। मग तुम्ही म्हणणार सर ही टेक्निक थोडीशी आणखी तेवढी जरा इझी वाटत नाही, पूर्ण एक्स मेथड नाही घ्या। चला पूर्ण एक्स मेथड घेऊ। ओके, तुम्हाला इथं लिहून दिलंय, लिहायला थोडंसं जमत नाही म्हणून। एकूण उंची x, 1/2 भाग कुठं आहे? पाण्यात, म्हणजे चिखलात, 1/3 पाण्यात आणि राहिलेला किती आहे? 7। बघा, स्तंभाची एकूण उंची x मानू, चिखलात 1/2, पाण्यात 1/3, पाण्याबाहेर 7। मग x/2, x/3, 7/1 बरोबर x। छेद समान करून घेतले, छेदात 6। मग बघा, 3 2 6, 2 6 आणि 7 सकम 42, छेदात 6 बरोबर x। हे 6 इकडे गेले, यांची बेरीज वजाबाकी केली तर x बरोबर 42, पर्याय क्रमांक डी। पुढचा प्रश्न पाहूयात। एका संयुक्त कुटुंबातील सर्वांपैकी 8 सदस्य चिक्कू खात नाहीत। बरं ठीक आहे, चिक्कू किती आहेत? 8 खात नाहीत। 9 सदस्य पपई खात नाही, ओके। पपई किती आहे? 9 जण खात नाही। आणि 8 सदस्य पेरू खात नाही। पेरू किती जण आहेत? 8 सदस्य, ठीक आहे, हे खात नाहीत। 6 जण पपई व पेरू खात नाही। पपई आणि पेरू हे दोघं किती खात नाही आहेत? 6, ओके। आणि 4 जण चिक्कू व पेरू खात नाही। बरं, पेरू आणि चिक्कू 4 जण खात नाहीत, ठीक आहे। 4 जण पपई व चिक्कू खात नाही। पपई आणि चिक्कू 4 जण खात नाही, ओके। आणि 3 जण उल्लेखलेले कुठलेही फळ खात नाही, ओके। बरं, चला काही अडचण नाही।
सगळ्यांची बेरीज करून घ्या. 8 + 9 + 8, 8 2 16, 16 9 25. 25 सदस्य हे चिक्कू, पपई आणि पेरू स्वतंत्र स्वतंत्र खात नाहीत, पण यांच्यामध्ये मिक्स असे आहेत जे 2-2 खात नाही. म्हणजे 6 जण पपई आणि पेरू खात नाहीत. ठीक आहे. 4 जण चिक्कू आणि पेरू खात नाही आणि 4 जण पपई आणि चिक्कू खात नाही. ओके. 6 आणि 4 10 14. ओके. आता हे जे 14 जण आहेत हे इथं आलेले आहेत म्हणून वजा केले. खाली किती राहिले? 11. आता 11च प्युअर आहेत आणि 3 जण उल्लेखले, 3ही फळं खात नाही. ठीक आहे. +3. 11 आणि 3 किती झाले? 14. तर एकूण संख्या किती? 14. ऑप्शन नंबर बी. ओके. चला, आपण काय केलं आहे, आपल्या सुविधेसाठी हे थोडंसं नोट डाऊन सुद्धा केलेलं आहे. चला बघा, चिक्कू न खाणारे 8, पपई न खाणारे 9, पेरू न खाणारे 8. 8 9 8 25. पपई व पेरू 6, चिक्कू व पेरू 4, पपई व चिक्कू 4. 6 4 4 14. 25 मधून 14 गेले 11. 11 आणि 3 14. ऑप्शन नंबर बी. ओके. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत ज्यांची संख्या 75 आहे व त्यांच्या पायांची संख्या 214 आहे. ओके. मग गायी घेतल्या समजा, आता कारण आपल्याला घ्यावं लागेल ना, काय म्हणतात, काही गायी व काही गुराखी. बरं, गुराखी घेतल्या आपण x आणि गायी घेतल्या y. x आणि y किती आहे? 75. त्यांचे पाय, गुराखी 2 पाय 2x, गायी 4 पाय 4y बरोबर 214. मग आता वरच्या समीकरण 1ला गुणून घेऊ आणि छेद समान करून ते सोडूया. चला बघूयात आपण. बघा, गाय व गुराखी 75, गाय व गुराखी पायांची संख्या 214. समजा गुराखी x, गाय y. x व y 75 समीकरण 1, 2x 4y 214 समीकरण 2. समीकरण 1ला 4 ने गुणून 4x + 4y बरोबर 300. काटाकाटी झाली, उत्तर आलं x बरोबर 43. गुराखी किती आहेत? 43. मग तुम्ही म्हणणार सर आपण क्रॉस चेक करूयात का? करूयात ना. चला बघा, आपले गुराखी किती आले? 43 आले. गुराखी किती आहेत? 43. मग आता 75 मधून 43 गेलेत, खाली किती राहिले? 32. मग 32 काय झालं? गाई. यांची बेरीज 75. आता यांचे पाय बघा, गुराखी 2 पाय 43 दोन्ही, 3 दोन्ही 6, 4 दोन्ही 8 आणि गाय 4 पाय 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 128. मग यांची जर आपण बेरीज केली तर बघा 6 आणि 8 14, 4 हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 11, 1 हातचा आला 1, 1 आणि 2 214. बघा, पाय 214 आणि त्यांची संख्या 75. चला पुढे चलूयात आपण. एक वस्तू आपल्याला दिली की एक व्यक्ती एक वस्तू 25% नफ्याने विक्री करतो. ओके. बरं, ठीक आहे. जर त्याने ती वस्तू 20% कमीला आणली तर ती 10.50 कमी किमतीने विकली तर त्याला 30% नफा झाला असता. तर वस्तूची किंमत रुपयामध्ये काढा. बघा, एक व्यक्ती एक वस्तू 25% नफ्याने विक्री करतो. समजा त्याने ती वस्तू 100ला घेतली तर तो विकतो 125ला. जर त्याने ती वस्तू 20% कमीला आणली, म्हणजे ऑलरेडीच त्यानं आता 20% कमीला आणली, म्हणजे त्यानं आणली 80लाच आणि ती 10.50 रुपये कमी किमतीने विकली, म्हणजे जो किंमत विकणार होता त्यापेक्षा 10.5 रुपये कमीने विकली, तरी पण त्याला 30% नफा झाला. ओके. मग चला स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे आपल्याला. बघा, मूळ किंमत 100x, नफा 25%, विक्री किंमत 125, नवीन खरेदी किंमत 80x. का? 20% कमी आणली ना. नवीन विक्री किंमत वजा केलं 10, कारण त्यांनी सांगितलं. नवीन नफा 30%. मग आता खरेदी किंमत बरोबर 100 भागिले 100 प्लस नफा गुणिले विक्री किंमत, हे सूत्र आहे. मग सगळ्या किमती टाकून स्टेप बाय स्टेप सोडवला तर उत्तर आलं खरेदी किंमत 50 रुपये. पर्याय क्रमांक ये. आता इथं थोडासा वेळ देतो, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या, जेणेकरून उदाहरण आपल्याला समजायला आणखी सोपं जाणार आहे. थोडंसं आपल्याला लिहायला टेक्निकल इश्यू येतो, म्हणून आपण काय केलं तर तुम्हाला इमेज स्वरूपात सुविधा करून दिली आहे. आणि यातला शेवटचा प्रश्न पाहूयात. एका सांकेतिक भाषेत 2 बरोबर 6, 3 बरोबर 12, 5 बरोबर 30 तर 4 बरोबर किती? 2 पद्धतीनं सोडवता येईल हे. पहिली पद्धत, दिलेल्या संख्येचा वर्ग करून ती संख्या परत त्यात मिळवावी. कोडिंग डिकोडिंग आहे. 2चा वर्ग 4, 4 आणि 2 6, 3चा वर्ग 9, 3 आणि 9 12,
5चा वर्ग 25, 25 आणि 5 30, म्हणून 4चा वर्ग 16, 16 आणि 4 20, पर्याय डी. वेगळ्या पद्धतीनं दिलेल्या संख्येची पुढची संख्या घेऊन गुणाकार करा. 2 गुणिले 3 6, 3 चौक 12, 5 सक 30 आणि 4 पंचे 20. अशा दोनही पद्धतीनं सोडवता येईल. अशा प्रकारे आपण 5 प्रश्नांची चर्चा केली जे गणितीय तार्किकतामध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत. बघा, आपण 2025 साठी 15 जून 2025ला जी आपली सेट परीक्षा होणार आहे यासाठी आपण 12 सराव पेपर बनवलेले आहेत जे या दिलेल्या दिनांकांना आपण घेतलेले आहेत आणि घेत आहोत. आता तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असा, ज्या तारखेला व्हिडिओ पाहत असाल त्या डेटपर्यंत जे पेपर झाले ते तुम्हाला 450 रुपये फीस भरून लगेच व्हॉट्सअपला PDF स्वरूपात मिळतील व व्हिडिओचं विश्लेषणही मिळणार आहे. समजा तुम्ही व्हिडिओ आणखी उशिरा पाहत आहात तर त्या तारखेपर्यंत जर आपले पूर्ण 12 पेपर दर रविवारी झालेले असतील तर 450 रुपये फीस भरून तुम्ही जर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवला, तुमचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि स्क्रीनशॉट, तर तुम्हाला 12 पेपर PDF स्वरूपात, 12 आन्सर की व 12 विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक लगेच मिळतील. ही टेस्ट सिरीज अत्यंत आपल्याला उपयोगी ठरणार आहे. आपण आपल्या टेलिग्राम चॅनललाही जाऊ शकता, सेट नेट स्टडी, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे, जिथे आपल्याला पोल क्वेश्चन व इतर महत्त्वाचे अपडेट मिळतील. आपला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.